गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आपण ह्यूमन अनाटॉमी मराठीमध्ये शिकणार आहोत. ह्या ह्यूमन अनाटॉमीमध्ये आता जर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघितली की ह्यूमन अनाटॉमीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर ह्यूमन अनाटॉमीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती असते जनरल अनाटॉमी. म्हणजे ही जी जनरल अनाटॉमी आहे, ही जनरल अनाटॉमी कशासाठी महत्त्वाची आहे, तर या जनरल अनाटॉमीमुळे आपण अनाटॉमीचे चांगले स्टुडंट्स होतो. बी डी चौरसे सरांचं जे पुस्तक आहे हे ऑलमोस्ट सगळ्या फॅकल्टीजमध्ये यूज होतं. MBBS स्टुडंट असेल, आयुर्वेदा असेल, इवन BDS असतील, BSc नर्सिंग असतील, होमिओपॅथी असतील, सगळ्या प्रकारच्या फॅकल्टीजमध्ये बी डी चौरसे सरांचं अनाटॉमीचं पुस्तक हे सगळ्यात जास्त चालतं. पण आता सगळ्यात मोठी गोष्ट काय की सध्या जे मार्केटमध्ये पुस्तक आहे बी डी चौरसे सरांचं हे 10th एडिशन आहे. आणि मी तुम्हाला जी गोष्ट शिकवणार आहे ते 4th एडिशनमधनं शिकवणार आहे. का 4th एडिशनमधनं शिकवणार आहे? कारण या 4th एडिशनमध्ये बी डी चौरसे सरांनी काही छान चेंजेस केले होते. छान चेंजेस म्हणजे काय, त्यांनी एक जनरल अनाटॉमीचं पूर्ण व्हॉल्यूम काढलं होतं. पण नवीन जे 10th एडिशन आहे, या 10th एडिशनमध्ये या सगळ्या गोष्टी सेग्रिगेटेड फॉर्ममध्ये, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये इन्क्लूड केलेल्या आहे. त्याच्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचं काय की आपल्याला सगळ्यात पहिले जनरल अनाटॉमी समजणं गरजेचं आहे. जनरल अनाटॉमी जेव्हा समजेल, जनरल अनाटॉमी नंतर आपल्याला प्रॉपर अनाटॉमी समजायला खूप सोपं जातं. तर आपण जास्त गप्पा न मारता डायरेक्टली पुढच्या टॉपिकवरती जाऊ. तर याच्यामध्ये हा बी डी चौरसे सरांचा फोटो आहे. ते आता आपल्यामध्ये नाही आहे, पण त्यांच्यामुळे अनाटॉमी शिकणं, अनाटॉमी समजणं खूप जास्त सहज आणि सोपं झालेलं आहे. म्हणजे पूर्ण भारतामध्ये मला तरी वाटतं बी डी चौरसे सरांचंच पुस्तक सगळ्यात जास्त चालतं. हे त्याचं कंटेंट आहे. या कंटेंटमध्ये इंट्रोडक्शन असेल, स्केलेटल असेल, त्याच्यानंतर जॉईंट्स असतील, मसल्स असतील, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम असेल, लिम्फॅटिक सिस्टीम असेल, नर्वस सिस्टीम असेल, स्किन असेल, कनेक्टिव्ह टिश्यूज असेल आणि रेडिओग्राफी असेल, या सगळ्या गोष्टी बी डी चौरसे सरांनी सेपरेट दिलेल्या आहेत या 4th एडिशनच्या एका व्हॉल्यूममध्ये. तर आपण पटकन पहिल्या चॅप्टरवरती जाऊया. पहिलं चॅप्टर आहे इंट्रोडक्शन. आता हा इंट्रोडक्शन आपल्याला अनाटॉमीचं का गरजेचं आहे? बेसिकली अनाटॉमी खूप मोठी वाईड फील्ड आहे. आता अनाटॉमीमध्ये जर आपण साध्या सरळ भाषेत विचार केला तर चिरफाड करून आतमधले स्ट्रक्चर्स पाहणं म्हणजे साध्या सरळ भाषेमध्ये अनाटॉमी. मग अनाटॉमीची तसं पाहायला गेलं तर हिस्ट्रीचं चॅप्टर आपण नंतर पाहणार आहोत. आपण सगळ्यात पहिले अनाटॉमी या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. अनाटॉमी या शब्दामध्ये ज्या काळामध्ये अनाटॉमीचं किंवा मेडिकल फील्डचं जे लिटरेचर लिहिलं गेलं हे एक तर ग्रीक आणि लॅटिन भाषेमध्ये लिहिलं गेलं. मग अनाटॉमी हा जो शब्द आहे ही एक वाईड फील्ड आहे. मग याच्यामध्ये प्लांट अनाटॉमी आहे, ॲनिमल अनाटॉमी आहे, ह्युमन अनाटॉमी आहे, छोट्या छोट्या जनावरांची वेगळी अनाटॉमी आहे. पण या सगळ्या अनाटॉमीमध्ये म्हणजे आता ॲक्वॅटिक्समध्ये ॲक्वॅटिक अनाटॉमीमध्ये मग फिशची वेगळी असेल, कासवांची वेगळी असेल, प्रत्येकाचं एक वेगळं अनाटॉमिकल स्ट्रक्चर्स आहेत आणि त्याचा मग स्टडी. त्यामुळे अनाटॉमी खूप वाईड फील्ड आहे. पण आपण मेडिकल फील्डमध्ये असताना एकच गोष्ट शिकणार, आपण काय शिकणार आहोत? ह्युमन अनाटॉमी. म्हणजे आपण फक्त जे आपली मनुष्य प्रजाती आहे या मनुष्य प्रजातीचंच जे ह्युमन बॉडी आहे ह्या ह्युमन बॉडीचं डिसेक्शन्स किंवा या ह्युमन बॉडीला कट करून आतमध्ये काय काय आहे, कसे अवयव ठेवलेले आहेत, त्याचा आपण स्टडी करतो. याला साध्या सरळ भाषेमध्ये ह्युमन अनाटॉमी म्हणतात. आता जे अनाटॉमी हा शब्द आहे हे ग्रीक शब्द आहे. जर आपण व्यवस्थित बघितलं या ग्रीक भाषेमध्ये ग्रीक वर्ड आहे. या ग्रीक वर्डमध्ये अनाटोम हा शब्द आहे. अनाटॉम मीन्स टू कट डाऊन. आणि सिमिलरली त्याच काळामध्ये लॅटिन भाषा पण चालू होती. या लॅटिन भाषेमध्ये याला डिसेक्शन म्हणतात. पण या दोघांमधला फरक काय? डिसेक्शन ही एक स्किल आहे टू कट द बॉडी, की कशा प्रकारे ते जे शरीर आहे किंवा ती जी बॉडी आहे ती कशी कट करायची, याला आपण स्किल्स म्हणतो डिसेक्शन. आणि अनाटॉमी वाईड फील्ड आहे. मग ती एक्झॅक्ट कुठे ठेवलेलं आहे, त्याचं लोकेशन काय आहे, त्याच्यामधल्या गोष्टी कशा आहेत, ह्या आपल्याला भेटतात. हे दोन्ही शब्द काय आहे? दोन्ही शब्द सारखे नाही आहेत, इक्विव्हॅलंट आहेत, सिनॉनिमस नाही आहे. म्हणजे अनाटॉमीच्या जागेवर मी डिसेक्शन वापरू का, तर तसं काही नसतं. अनाटॉमीच्या जागेवरती अनाटॉमीच येतं, डिसेक्शनच्या जागेवर डिसेक्शन येतं. डिसेक्शन ही स्किल आहे आणि अनाटॉमी हे त्याचं नॉलेज आहे. म्हणजे आता गाडी चालवणं हे शिकतो आपण, तर ड्रायव्हिंग ही स्किल आहे, ती कशा प्रकारे ड्राईव्ह करतो. पण त्याचं सगळं मला माहिती आहे, गाडीचे गिअर्स कुठे आहेत, गाडीचं व्हील कुठं आहे, स्टेअरिंग कुठे आहे, हे झालं बेसिक अनाटॉमी. पण ते डिसेक्ट म्हणजे कशा प्रकारे ते काम करणार आहे, मग हे आपल्याला पुढे फिजिओलॉजीमध्ये शिकायला भेटतात. तर हे दोन्ही सिनॉनिमस आहेत. हे दोन्ही सिनॉनिमस नाही आहेत, हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहे. तर डिसेक्शन ही एक टेक्निक आहे फक्त, आणि अनाटॉमी ही एक वाईड फील्ड आहे. मग अनाटॉमी फॉर्म्स द फाउंडेशन ऑफ होल आर्ट ऑफ मेडिसिन अँड
इंट्रोड्यूस द स्टुडंट टू द ग्रेटर पार्ट ऑफ मेडिकल टर्मिनॉलॉजी. खरं तर ज्यावेळेस आपण मेडिकल एज्युकेशन घेत असतो, शिक्षण घेत असतो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या पूर्ण 4ही वर्ष किंवा पूर्ण डिग्री संपेपर्यंत महत्त्वाची गोष्ट असते ॲनाटॉमी. ॲनाटॉमी हा बेस आहे. ज्याला कोणाला ॲनाटॉमी समजतं त्याचं मेडिकल फील्डमधलं नॉलेज खूप पटापट अवगत होतं. मग त्यांनी काय सांगितलं की ॲनाटॉमी इज फिजिओलॉजी ॲज जिओग्राफी टू द हिस्ट्री. आता सध्या आपल्याला इतिहासाच्या खूप साऱ्या गोष्टी माहिती असतात. शिवाजी महाराज होऊन गेले, मग आपले शिवाजी महाराज होते म्हणजे कुठे होते, मग आपल्याला त्याचा जिओग्राफिकल नकाशा काढावा लागतो. नकाशामधून मग आपल्याला शिवनेरी किल्ला काढावा लागतो किंवा रायगड काढावा लागतो. सो जिओग्राफीमध्ये लोकेशन्स भेटतात आणि हिस्ट्रीमध्ये मग त्या सगळ्या गोष्टी येतात. फिजिओलॉजीमध्ये पण सेम आहे. आता फिजिओलॉजी आणि ॲनाटॉमीला जर आपण कम्पेअर केलं, आपण ॲनाटॉमिकली काय पाहणार आहोत, इथे रेस्पिरेटरी सिस्टीम आपण पाहिली. समजा नाक आहे, नाकानंतर मग आपलं नेझोफॅरिंग्स आहे, ओरोफॅरिंग्स आहे, लॅरिंगोफॅरिंग्स आहे, त्याच्यानंतर ट्रॅकिया आहे, ट्रॅकियानंतर दोन्ही लंग्स म्हणजे फुफ्फुसच आहे. हे झालं अनाटॉमिकल त्याचं पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत. पण आपण याला फिजिओलॉजिकली जर बघितलं की आपण ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट, म्हणजे याचं फंक्शन काय की श्वास आत घ्यायचा आणि सोडायचा. सो फिजिओलॉजी इट्स अ ड्रामा ऑफ द पीपल्स. म्हणजे आता समजा एक थिएटर आहे, त्या थिएटरमध्ये हिरो आहे, हिरोईन आहे, विलन आहे, त्यांच्या आजूबाजूचे काही सहकारी कलाकार असतील. हे झाले अनाटॉमिकल पार्ट्स आणि त्यांच्या सगळ्यांचं मिळून जो ड्रामा होतो याला आपण म्हणतो मग की प्रॉपर ड्रामा होणं. सो फिजिओलॉजी म्हणजे आता समजा डोळ्याचं आय फिजिओलॉजी असेल. आय फिजिओलॉजी म्हणजे कशा प्रकारे व्हिजन आपल्याला समजते, मी कशा प्रकारे वाचतो. पण याचं साधं सरळ काय की आयच्या आयलिड्स आहेत, त्याच्यानंतर आयबॉल आहे, आयबॉल नंतर ऑप्टिक नर्व आहे, ऑप्टिक नर्व नंतर ब्रेन आहे. तर हे झालं त्याचं एक सिम्पल अनाटॉमिकल लोकेशन. सो अनाटॉमी सजेस्ट की कुठे कुठे त्या गोष्टी आहेत आणि फिजिओलॉजी ते काय काम करतं त्याच्यावरती. याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट येते सब डिव्हिजन्स ऑफ अनाटॉमी. अनाटॉमीचे वेगवेगळे डिव्हिजन्स आहेत. मग या डिव्हिजन्स आपल्याला कशाने शिकल्या जातात. सुरुवातीला अनाटॉमी असं म्हणायची की फक्त डिसेक्शननीच अनाटॉमी शिकलं जातं. पण आता डिसेक्शनच्या व्यतिरिक्त काही नवीन इन्व्हेस्टिगेशन किंवा नवीन काही टेक्निक्स आहेत. जसं आपण एक्सरे काढला, एक्सरे काढल्यावरती आपल्याला या हाताचा जर मी एक्सरे काढला, या हाताचा एक्सरे काढल्यावर याच्या आतमध्ये कोणते कोणते बोन्स आहेत, किंवा याचा मी MRI काढला किंवा याचं आणखी काही इन्व्हेस्टिगेशन्स केले तर ते कशा प्रकारे काम करतात याच्यावरून त्याच्या सगळ्या गोष्टी ठरतात. मग आपण याच्यामध्ये जर सब डिव्हिजन्स बघितलं तर सब डिव्हिजन्समध्ये सगळ्यात पहिली येते कॅडाव्हरिक अनाटॉमी. हीच अनाटॉमी फर्स्ट इयरला आपण शिकतो. कॅडावर म्हणजे एक डेड बॉडी आहे, त्या डेड बॉडीला एम्बाल्म केलं जातं किंवा प्रिझर्व केलं जातं. तर जनरली काय असतं, आपण ज्यावेळेस नॉनव्हेजच्या दुकानावरती किंवा कत्तल खाण्यामध्ये जातो तर तिथे काय केलं जातं, ते जे मटण कट करणारे जे लोक असतात ते त्यांची गळ्यापासून मान कापतात आणि पूर्ण ब्लड ड्रेन आउट होऊ देतात. सिमिलर वेमध्ये जर एखादी बॉडी आपल्याला प्रिझर्व करायची असेल तर व्हेनी पंक्चर करून त्यातलं ब्लड ड्रेन आउट करतात आणि आर्टरीजमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणजे फॉर्मॅलिन वगैरे सारख्या गोष्टी पुश करतात, जेणेकरून आतमधनं बॉडी खराब नाही झाली पाहिजे. ॲब्डोमेनमध्ये काही लिक्विड खूप असेल तर त्याच्यामध्ये फॉर्मॅलिडिहाइड देतात. त्याच्यानंतर लंग्सच्या आजूबाजूला थोडंफार कधी टाकतात आणि गरज पडली तर ओरल कॅव्हिटी आणि बाकी, आणि ही पूर्ण फॉर्मॅलिडिहाइडमध्ये प्रिझर्व केली जाते. तर ही जी कॅडाव्हरिक अनाटॉमी आहे, जी आपल्याला डेड एम्बाल्म किंवा प्रिझर्व गोष्टीवरती शिकतो आपण. पण ही कशा प्रकारे शिकतो, ही मॅक्रोस्कोपिक किंवा ग्रॉस म्हणजे आपल्या उघड्या डोळ्याने दिसेल अशा प्रकारे. ह्युमन बॉडी, इथे नाक आहे, इथे तोंड आहे, आतमध्ये दात आहे, इथे डोळा आहे, कान आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जसे जसं प्रिझर्व करून मग आपण हे सगळं शिकत असतो. आता याच्यामध्ये शिकण्याचे दोन प्रकार आहेत, दोन म्हणजे पद्धती आहेत. कोणते दोन अप्रोचेस आहेत. सगळ्यात पहिला अप्रोच आहे रिजनल अनाटॉमी. म्हणजे रिजनल अनाटॉमी की तुम्हाला एखादी रिजनल अनाटॉमीच्या हिशोबाने येतं, आणि दुसरं येतं सिस्टमिक अनाटॉमी. मग रिजनल अनाटॉमी आणि सिस्टमिक अनाटॉमीमध्ये फरक काय की रिजनल अनाटॉमी म्हणजे हा हेड नेक फेस मधला हेड एरिया आहे, हा फेस एरिया आहे. मग या फेस ही रिजनल आहे, पण या फेसमध्ये काय काय मग श्वासाची गती इथून सुरू होते, त्याच्यानंतर इथून डोळ्याने आपण विजन पाहतो, तोंडाने बोलतो, या सगळ्या सिस्टमिकमध्ये येतं. मग सिस्टमिकमध्ये पुढे काय तर स्केलेटल सिस्टीम आहे, म्हणजे आपले हाडं वगैरे कसे आहेत त्याचं उदाहरण त्यांनी खाली दिलं की स्कलपासून हे सगळं सुरू होतं. स्कल, मग वर्टिब्राज, रिब्स, ह्युमरस, त्यानंतर खाली पेल्विक गर्डल, त्याच्या खाली फिमर. तर हे सगळ्या गोष्टी ज्या सिस्टमिक अनाटॉमीमध्ये येतात. दुसरं आहे मस्क्युलर सिस्टीम, त्याच्यानंतर आहे आर्टिक्युलेटरी सिस्टीम, वास्क्युलर सिस्टीम, नर्वस सिस्टीम. म्हणजे ह्या सगळ्या सिस्टीम आपल्या शरीरामध्ये कशा कशा प्रकारे काम करतात त्याच्यानुसार हे झालं सिस्टमिक अनाटॉमी जे आपण शिकतो. आणि रिजनलमध्ये मग अप्पर लिम्स आहेत, हात आहे, हेड नेक फेस आहे, किंवा पायाचं पार्ट आहे ज्याला लोअर लिम्स म्हणतो, ॲब्डोमेन आहे, थोरॅक्स आहे, हे झालं रिजनल अनाटॉमीमध्ये. BD चौरसे सरांचे जे आपले तिन्ही बुक आहेत हे रिजनल अनाटॉमीनुसार आहेत.
रिजनल अनाटॉमी म्हणजे पहिलं सेक्शन जसं आपण पाहतो की एक हेड नेक फेस आहे, त्यानंतर अपर लिम आणि थोरॅक्स आहे, लोअर लिम आणि ॲब्डोमेन. म्हणजे याच्यामध्ये रिजनल वाईज त्यांनी सेग्रिगेट केलेलं आहे. याच्यानंतर आहे लिव्हिंग अनाटॉमी. तर आपण आता पुढचं अनाटॉमीचं जे सब डिव्हिजन्स हे पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत हे लेक्चर कसं वाटलं मला आठवणीने सांगा. धन्यवाद.